त्याला आयुष्यामध्ये रोजीरोटी मिळाली. तुमचा आमदार तुम्हाला दिसला, तुमचा मंत्री तुम्हाला दिसला, तुमचा पदाधिकारी तुम्हाला दिसला, पण मरेपर्यंत मला गरीब करोडो माणसं तुम्हाला विसरणार नाहीये. म्हणून एक दिवस मुदत वाढलेल्या शिवप्रशासनाला तुम्ही एक दिवस दिली तरी प्रश्न मागण्याचे म्हणजे उत्तर होणार. आणि तुम्ही कायम सोडून दिली तरी पण हे उपोषण मागण्याची अंमलबजावणी होते होणार. तर मग नाटकं खेळायची, आजची द्यायची, उद्याची द्यायची, उद्याची द्यायची. सिद्ध झालं सरकारच्या हातात परवानगी द्या. तसं दुसरं सुद्धा करायचं, सरकारच्याच हातात आंदोलन मोडायचं, परवानगी द्यायची हे पण सरकारच्याच हातात. कमरा गोळ्या घालून मारायचं हे पण सरकारच्या हातात. पोरं रस्त्याला ते नावायचे हे पण सरकारच्या हातात. सोडायचं तुम्ही त्यांना त्रास नाही दिला तर पोरं पण काही नाही. मुंबईतली परिस्थिती अशी आहे, जसं पोलीस बांधावर घेतो तसं आमच्याही माहिती आहे. इंडियाई सरकारनं त्यांचे लग्नीचे त्याचे संघाचे कुलप लावून ते दारा बंद केले. पाण्याची परिस्थिती तीच आहे. अशी माहिती मिळाली की तुम्हाला सुद्धा जेवणाची वगैरे म्हणून सीएसटीला जेव्हा बसले होते पोरं त्याच्यामुळे बसले होते. त्याच्यामुळे हे प्रॉब्लेम वगैरे ज्यावेळी पोरं इथल्या पोलीस अधिकाऱ्यांनी बांधवांनी सांगितलं एवढे काय सहभागी मिळवत नाही, त्याला काही गोष्ट मिळवून नाही. अरे इंग्रज कशा बेकार झाले तुम्ही मग झाले मग तुम्ही पाणी वगैरे ठेवणार, संघात बाथरूम वगैरे ठेवणार. कारण पूर्ण आता आले म्हणल्यावर तुमचं काम केलं त्यांनी, तुम्ही आम्हाला परवानगीचं सहकार्य केलं तर आम्ही तुम्हाला रोडवर एकही गाडी लावणार नाही. तुम्ही दिलेल्या मैदानावर पार्किंगला लावू हे आम्ही सहकार्य दिलं, तुम्ही उलटा बातमी करत आहे सरकार. आम्ही सांगितलं मुंबई सगळी जोपर्यंत सहकार्य करणार नव्हते आम्ही महाराष्ट्राविषयी त्यांनी सांगितलं आम्ही पाय ठेवून देणार नाही, घेऊन देणार नाही धरण. मग मराठीने ठरवलं मुंबईत आम्ही घुसणार, मुंबईचे आमदार घुसले पण जाम केली. पण मग सरकारला पण सहकार्य केलं, मग आपणच सहकार्य केलं पाहिजे. सरकार आडमुठ्यात घुसलं की मराठी आडमुठ्यात घुसत. सरकारने सहकार्य केलं, परवानगी दिली, कोराडे नंतर सांगितलं तुम्ही जी मुंबई जाम केली की 1 मिनिटात मुंबई करा, वळण बाजूला काढून सुरक्षित मैदानावर येऊन लावा पार्किंगच्या. कोराडे ते पण केलं 2-4 घंट्याने, 2 घंट्याने 2-4 घंट्याने साहेबांनी येऊन सांगितलं हो तुम्ही सांगितलं त्याचे आम्ही सांगितलं ते सगळे कोराडे वाहन काढले. काय सहकार्य पाहिजे तुम्हाला? तुम्ही पाण्याचं बंद करणार, कशाचं बंद करणार? मागच्या लोक बसाय मागच्या लोक बसा राहू तुम्हाला कळतं का काही? काय कळतं? परिस्थिती सरकारनं जाणून घेणं गरजेचं होतं. गरीब इतक्या काय करायचं करावं त्यांना? एक दिवसाची रडक्यासाठी परवानगी द्यायची. बोराला पाणी नाही मिळाल्यावर मग ते कुठे अशी त्याचे ते काय तुमच्या गावाला आलो पाहुणे म्हणून असली वागणूक देतात का? तुमच्या आमच्या जिल्ह्यात तालुक्यात जिल्ह्यात अशी वागणूक देतो का? जरी कार्यकर्ता तुमच्या पक्षाचा नजर आमच्या मराठ्याचा आहे
तुमचा शिवसेनेचा असला तरी मराठ्याचा आहे, राष्ट्रवादीचा असला तरी मराठ्याचा आहे, काँग्रेसचा असला तरी मराठ्याचा, बेसराचा असला तरी मराठ्याचा. आमच्या लोकांच्या माहिती झालं. तुम्ही आम्हाला मुंबईत अशी वापरून तर दिले ना मुख्यमंत्री साहेब, इथून गेलो मराठ्याच्या कोणाच्या डोक्यात येणार नाही, मुंबईत गेलो हाल घेतली. तुमच्या सुद्धा तुमच्या नेत्याच्या मनात, तुमच्या कार्यकर्त्याच्या मनात सर्वजण असं होणारी मुलगी खरी. लोक आमच्या ते कार्यक्रमात त्रास देणार, माझा होणार कसं वाचलेला घरात पडायचं. लेकरांना होणारे थेंबात पाणी द्यावा, त्याला एखाद्या चटणी भाकर द्यावा, अनुभव झाले म्हणून बदलून जावा म्हणून हाड्याला बंद ठेवले. तुम्ही बघून आले का सगळ्यांनी म्हणजे याचं कारण असं आहे, हे बघा जन मताला तुम्हाला किंमत द्यावा लागेल. राजकारणाला ऐकून तुम्हाला जन मताचं मत काय, एक मतानं लोक काय सांगतात याला सुद्धा किंमत द्यावा लागणार. तुम्ही माझी दैव सांगणार, गोड बोलवणार, तसं काही नाही. मी लोकांना काय करा, लोकांचं सुद्धा खरं आहे ना. तुमचा खरं आहे दुसऱ्या लोकांचा खरा नाही, कोणती पद्धत आहे. तुमचा रस्ता मोकळा केला आणि सरकारने मुंबईत मोकळी करा म्हणून, म्हणजे लोकांना गैरसमज पसरला पाहिजे. ते काय चालू असतील मराठी पोर मुंबईत सांगा मराठीच्या पोरांना कोणा सीट दिली, कोणत्या पॉईंटला गेला असेल, देवबाप्पाच्या दर्शनाला गेला असेल, पुढं काय म्हणजे त्याला मला माहित नाही केला असेल समजा काय ते काय आहे मराठी पोर म्हणजे साफ पुढे काही काही पोरं आल्याच्या नंतर बघते आजूबाजूला. तुम्ही सुद्धा बघताना तुम्ही कसा घरामध्ये नाही मंत्री येतात, मुख्यमंत्री येतात, आले आणि तिथं जातो बघा. आज रेस्ट लावून जाईल सगळीकडे थोडीचा वास घेऊन बघा कशी म्हणजे तुमची भावना आमची भावना असं नका सोडू. तुमच्या दारात तुम्ही आम्हाला एक दिवसाने परवानगी द्यायला काय तसं पाहिजे तर मग आम्हाला चालू 27 दिवस मला झोप नाही, रात्र झोप 28 दिवस झोप नाही, रात्र झोप नाही. 27 दिवसभर जेवण मिळालं, 28 मिळालं सकाळी, म्हणजे 27 सकाळी पण नव्हतं आणि संध्याकाळी पण नव्हतं. निघालो वाटलं होतं उशिरा निघू, पण इतकी गर्दी झाली त्याचा अंतरवाली बिना जेवणाचं तसंच निघालो. मला रस्त्याने नाही जेवण मिळालं दिवसभर. रात्र इतकी गर्दी होती की समजून पत्रकार बांधव माझ्याकडे मुख्यमंत्र्यावर मला सगळ्या घेऊन आपल्याकडे घोडा बोलायचे ओपन मीडियाच्या समोर, चर्चा करायची मीडियाच्या समोर, सगळं ओपन. रात्रभर जेवायला नाही मिळालं. सकाळी 8 वाजता सकाळी जेवण जे जेवण पुढे मी रोखला दुपारी झाला थोडं गाडीवर बसून जेवण. ते काय जमलं नाही, जेवण आलं नाही, थोडं जेवण. म्हणजे 28च्या आणि 28च्या रात्र पण उपाशी आणि जागा जागा बरोबर विचार येते म्हणजे करायलो कमाल मारणार याला 2-3 टाइम हाणायची सवय आणि 2-3 बाहेर जायची सवय मायामुळे आपण गाडी कारण वेगळेपणा नाही करत. मला हे सरकारला सांगायचं मराठीच्या पोराशी वापरू नका. मुंबईत काही करणार नाही ते देवबापाच्या दर्शनाला जाते, काय करणार नाही. तुम्ही त्याला चिडी घालू नका, ते काही करणार नाही.
गरिबाचे लेकर आहे. लय मोठं दुःख घेऊन आले ते मराठ्याच्या पोरा माल आणि मस्ती घेऊन नाही आली. लय हाडे तो आमच्या लेकराचे मुख्यमंत्री. आम्हाला माहिती आमच्या लेकराचे किती आले, किती कमरा मोडण्यात आई बापांचे कसे नाही वगैरे. तुम्ही ते जाण ठेवा, ते मास घेऊन नाही आले तर मारले नाहीये, वेदना घेऊन आले आणि तुम्ही वेदनेवर लक्ष देणार. आमच्या डोळ्याचं पाणी पुशिनार त्याला राग येतो. बरं तुम्ही लवकर नका पुशिनार. मी उपोषण करून करून गेल्यावर मग घ्या, हरकत नाही, काय अडचण नाही माझी. मी बलिदान द्यायला तयार झालेलं. पण तुम्ही त्यांना इथं दुकान बंद करायला लावू नका. नंतर तुमच्या महाराष्ट्राचा बातमी तसंच होणार. अहो खरं सांगतो, आपल्याला उठत नसतो. आमचे पोर आले मग तुम्ही त्याचा टपऱ्या बंद करणार, हॉटेल बंद करणार, सगळं पाण्याचं बंद करणार. आम्ही पण तुमच्या तिथं सभा केले, तुमच्या तिथे पाईपलाईन आमच्या गावातून गेले, आम्ही तिथं पाण्याच्या इथे मोठा बंद करणार. तुमचं जे सावधान केलं असं पाणी पाणी बंद करणार जरा आणून गेलेला. आणि तुम्ही आम्हाला मुंबईत ठेवून दिले आणि आपण बोलतो मी करतो. तुमच्या आमदार मंत्र्याच्या जर आमच्या जो पाईपलाईन गेला असतं तर आम्ही बंद करणार. तुम्ही नाही सापडत आम्हाला, तुम्ही नाही सापडत आम्हाला, तर तुमचे लोक सापडते. कारण तुम्ही माझ्या सगळ्या स्वतः त्रास द्याल ना. इथं आलेला मराठा सगळा आमचा पाहुणा आहे, सगळं आमचे सगळे सोयरे, तुमचे सगळे सोयरे असते ना महाराष्ट्रात, त्यांचे झाड होणार. हो जशाला तसं होणार, जरा ठेवा मुख्यमंत्री, जशाला तसं होणार. म्हणजे लोक राहिले तर तुम्ही त्रास देताय. आणखी बदलापूर्ती माझं मत आहे, आणखी तुमच्या मुलीत बदल करा, आम्हाला काय नको. आणि मराठ्यांच्या पोराला सांगतो भाऊ, कुठे जरी इकडे तिकडे गेले तरी शांतता हे शब्द आणि संयम ध्यानात ठेवा सगळेजण. कुणीही वाईट पाऊल उचलायचं नाही. आपण आपल्या गाड्या दिलेल्या मैदानावर सुरक्षित नेऊन लावा. इथं जर नाही खायला मिळालं तर तुम्हाला रेल्वेला तुमच्या गाडीपर्यंत जाता येईल, जेवण करता येईल, पुन्हा रेल्वेला तुम्हाला माघारी पण येता येईल. किंवा इथं जर पाऊस असला तुम्हाला तुमच्या गाडीत तिथं झोपता येईल. म्हणून अगोदर गाड्या ठरवून दिलेल्या मैदानावर सुरक्षित नेऊन लावा. हे कोणी शब्द विसरू नका. परत वजन गाडी सापडणार, गाडी पुढे त्याच्यापेक्षा मैदानावरती सरकारची जबाबदारी त्याचे संरक्षण भेटेल. तुम्ही एखादी गाडी लावली की तुम्ही टेन्शन मुक्त झाले, मग तुम्हाला मैदानावर येताना मैदानाला पुन्हा तिकडे जाता येईल. आणि आणखी काय सांगतो, तिकडे चेंबूरला कोणी रस्ता काय जर थांबून ठेवलेला असला किंवा गाड्या लावल्या जर असल्या तर त्या बांधवांना सांगतो ते चेंबूर आणि त्या पाट्याच्या गाड्या काढा, तिकडून असे गेले ते मात्र सगळा भाग गाड्याने आपल्या वाहनाने ट्रकाने त्या झाला. काल 28 गेलेले लोक ते आणि 29 दिवस भर निघलेले लोक महाराष्ट्रातून आपले ते सगळे जाम आपल्याच लोकांमुळे आपलेच लोक जाम झाले. त्यामुळे गाड्या जर कोणी मत असलं चेंबूरच्या मैदानावर लावा तर चेंबूरच्या मैदानावर लावा, वाशीच्या मैदानावर लावत असले तर वाशीच्या मैदानावर लावा. ते जर इथून पुढं मुंबईत असल्या मैदानात तिथं लावा म्हणजे तिथं लावा. मला वाटतं सरकारच्या वतीनं एक पार्किंगची जागा घोषित केली पाहिजे. कोणत्या कोणत्या मैदान आहेत काय कोणत्या पोराच्या ध्यानात येईल तुम्ही तोडी सांगा, पोराला मिळाला ना कुठे तुम्ही पार्किंगचा एक पोलीस बांधवांनी तुमच्या पार्किंगचा एक मॅप टाका. हे मैदान या ठिकाणी या विभागात आहेत, या वस्तूपासून इतक्या अंतरावर आहे, रेल्वे पासून इतक्या अंतरावर आहे, किंवा अनेक कुठे असतं एखाद्या मार्केट तिथून इतक्या अंतरावर आहे. तुम्ही मॅप टाका म्हणजे पोराला मिळालं गाडी आपण लावायची कुठे ते नुसतं मैदानात तुम्ही सांगितली आणि भरलेल्या मैदानात त्याचं टाकू नका. जे मैदानात तुम्ही देणार आहेत, कारण आणखी मंगळवार बुधवारच्या नंतर खूप लोक निघणार आहेत, सरकारी निर्णय ऐकलं तुम्ही मुदत वाढले दिसत
तुम्ही जर मागण्याच्या अंमलबजावणीला वेळ लावून गेला तसे तसे मराठी मुंबईकडे येणार. म्हणजे मी तुम्हाला खोटं सांगत नाही, आता बोलतो सरकारला कधी खोटं सांगितलं नाही आणि माझा स्वभाव सगळ्याला माहिती, मी खोटं सांगत नाही. महाराष्ट्रात लोक काम सुरत मुंबईकडे निघाल. तुम्हाला आता एवढी हे आणखी पहिला टप्पा पण नाही, असे 7-8 टप्पे या आंदोलनाचे पहिला पण नाही. कारण आम्हाला तुझा त्रास देणार आहे मुंबईला, म्हणून आले आम्ही थोडे थोडे आलो. तुम्हाला मी पुढे पुढे दिसून तुमची इच्छा पुरी होईल. मुख्यमंत्र्याची तुमची इच्छा पुरी होईल. आपल्या कोपऱ्यात मराठी दिसणार त्याचं टेन्शन घेऊ नका. महाराष्ट्रात सुद्धा आपल्या कोपऱ्यात दिसणार त्याचं पण टेन्शन घेऊ नका. तुम्हाला जे अपेक्षित आहे ते होणार, पण आरक्षण आम्ही घेणार आहे. फक्त आम्ही लोकशाहीचा कायद्याचा आणि शांततेचा मार्ग सोडणार नाही. तुम्ही मला जेलात टाका, मी जेलात जाणार, मी जेलात उपोषण करणार, पण सोडणार नाही. तुम्ही गोळ्या घातल्या तरी मी गोळ्या खेळणार आहे. तुमची जी तयारी असेल त्याला सामोरं जायची माझी तयारी, पण मी सगळ्या मागण्याची अंमलबजावणी सांगत नाही. आणि मागण्या तुम्हाला माहिती म्हणून मागण्या सांगत नाही, फक्त शेवटही सांगतो. चेंबूरकडे तिकडच्या बांधवांनी रोडवरती त्यांनी पार्किंगला गाड्या लावा आणि शांततेत आदत मॅदानला या. पुन्हा आपले पोरं जे जेवले नसते त्याला जेवायला मिळालं नाही, ते पोरं आपल्या गाड्याकडे जा, तिथं स्वयंपाक करा, जेवण करा. एखाद्या आपल्याला जेवायला सुद्धा मुंबईतल्या जे मराठा बांधव आहेत त्यांना सरकार आणून देत नसत, त्यांच्यावर दबाव असत. म्हणून तर इथल्या बांधवांनी आपल्याला आणून नाही दिलं जेवायला. मराठ्याच्या मुंबई पूर्ण मुंबई म्हणतो महानगरातले नाराज होण्यापेक्षा आपल्या गाड्याकडचा आपल्या 2 टायमाला जेवण करायचं, आपलं खा आणि गाडीचं झोपा, सकाळी पुन्हा ये जा करता येईल. फक्त टेन्शन नाही घ्यायचं, तमानी संयम आणि सगळ्या गोष्टी हाताळा आणि चेंबूरचा ते मार्ग सगळे पार्किंग लावून टाका. शांत बसा ना, शांत बसा. आम्ही काय संवाद त्यांना कळत नाही. आमचं काम थोडे संवाद सरकारशी करायचं. त्यांना मराठीची गरज असते नसेल, आम्ही संघर्ष सोडायला तयार नाहीत ना. त्यांना मराठी वाटलं करायचं असेल, त्यांना मराठीला आरक्षण घेत नसेल, मराठी त्यांना संपर्क नाही, त्यांच्या विचार वेगळ्या मराठी त्यांना मराठा पूर्ण संपर्क नाही. मराठीचे लेकरं त्यांना मोठी होईल त्यांना कशाला बरोबर जागा घ्यायची. सरकारला मराठा समाजाचा वाटोळा करायचा आहे म्हणून येतील नाही येत नशीब नाही. परवानगी मिळाली आम्हाला. परवानगी देणार नाही. एक दिवसाची देऊ शकता, मला काय सुरू देऊ शकता ना. साधा आणि सोपा प्रश्न आहे. एक दिवसाची देऊ शकता म्हणजे काय स्वरूपी देऊ शकता. माझे कामाला त्याला काही पुढे करून आणायचं असं दुसरं आमचं तर शांत देऊ तो काय करून आणायचं काम नाही. चलो तुम्ही ज्या उपमुख्यमंत्र्यांची स्तुती केली त्यातले एक उपमुख्यमंत्री असं म्हणतात की एकाचा आणि चालू आहे ना. तुम्ही ज्या उपमुख्यमंत्र्यांची स्तुती केली होती आरक्षणासंदर्भामध्ये अजित पवार आणि एकनाथ शिंदेजी, त्यातले एक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असे म्हणतात की दुसऱ्याचा काढून दुसऱ्याला देता येणार नाही. ओबीसीमध्ये आरक्षण देता येणार नाही. एकनाथ शिंदे फडणवीस असा संबंध कारण आम्ही ओबीसीचा भाग घेतच नाहीत ना. एका त्यांनी काय केलं सरकार असून त्यांच्या पाठीमागं मायबाप सरकार, मायबाप सरकार
लय चुकीचा शब्द आहे. यांनी गैरसमज नाही पसरवला पाहिजे. वस्तुस्थिती समजून जनतेला सांगितली पाहिजे. मराठ्यांच्या नोंदी ह्या 310 वर्षापूर्वीच्या आणि एकाचं काढून एकाला द्यायचं ही जी भूमिका ही भांडण लावायची भूमिका सरकारची. ही कोणाची असली पाहिजे? विरोधी पक्षाची किंवा एखाद्या जातीची. सरकारच या भूमिकेत भांडण लावायचं एकाचं काढून दुसऱ्या टाकायचं. आम्ही त्याचं काय द्या म्हणलं गॅजेटियर नाही का हैदराबादचं सारखे 150 वर्षाचे सातारा संस्थानचं गॅजेटियर नाही का 150 वर्षापासून बॉम्बे गव्हर्नमेंट इंग्रज होते तेव्हापासून ना आमच्या तेव्हापासून होते ना सरकारीचाच पाहिजे ना ते. आधी कोण हे का ते कोणी कोणाचं काम दिलं आमचं उलट काढून त्यांना दिलंय. 16% आमचं आरक्षण झाले याच्या वेळेस तुम्हाला शिवले आमचं सरकारी नोंदी यात येत नाही. त्यांचं काम कुठं जायचं त्यांचं कमी करावं म्हणलं तर आम्हाला म्हणलं ओबीसीला 32% आहे त्याचा 20% कमी करा आम्हाला द्या 12% फक्त ओबीसी ठेवा असं म्हणलं का 32% ओबीसी पैकी 20% मराठ्याला द्या 12% ओबीसीला ठेवा 3.5 दिला असं म्हणलं का. आमच्या नोंदी त्या 32% 27% त्याच्या 19% आमच्या नोंदी त्या द्या म्हणतो की म्हणतो लोकांना सांगते आम्हाला तुला सगळं कळालं यांनी कारण मी 2 वर्ष तेच काम केलं समाजाला समजून सांगितलं. आपल्या सरकारी मध्ये आपण कोणाचं घेत नाही आणि ओबीसीला गरीबाला कळत नाही ते सोडून गरीब ओबीसीला सुद्धा कळलं. आपलंच या 1990 यांच्या नोंदी 120 वर्षापूर्वीच्या यांना आरक्षण दिला पाहिजे. सरकार दाखवून म्हणतंय एकाचं काढून दुसऱ्याला देणार नाही काढून घ्यायचं नाही पहिलंच आमचं हे भ्रम निर्माण करते. त्यामुळे काही टेन्शन नाही. आता फायनल आरक्षण घेणार नाही तर मी जा दोन्ही पैकी एक काहीतरी होणार. एकदा मला सरकार मारून टाकणार गोळ्या घालून नसतं मी उपोषण करून मारणार नसतं आरक्षण घेऊन जाणार हे फायनल होणार आहे. मग आता देवेंद्र फडणवीस करायचं याच्या अडमुठेपणाच्या वागण्यामुळं याचे सत्ता मराठ्याने देऊन मराठीच्या विरोधाच्या भूमिकेमुळं मोदी साहेबांना अमित शहा साहेबांना टांग लावायचा आणि इथल्या सरकारला टांग लावायचा कर्नाटकाला आरक्षण द्यायचं त्याच्या अडमुठेपणामुळं केंद्राच्या सरकारला सुद्धा टांग लागणार यावे. कारण राज्यात मराठी 50% जर तशी वेळ झाली त्या राज्यात शांततेत मराठी चॅक सुद्धा घेऊन देणार नाही. ते मुलं वर्ष आंदोलनाची तीव्रता कमी करण्याचा सरकारचा हा सगळा प्रयत्न आहे का? तुमच्या बोलायला सरकार येत नाहीये मराठा उपसमिती तुमच्या बरोबर बोलायला येत नाहीये. आंदोलनाची तीव्रता कमी करू शकत नाही त्यांनी ते मराठ्याला माहिती मी त्यांच्यासाठी टाकले त्यांच्या पोराबाळासाठी. त्यामुळे सरकारवर अवलंबून नाही झाली. सरकारने काही शब्द फिरले मराठ्यांना विश्वास ठेवा मराठा विश्वास ठेवत नाही त्यांच्यावर. त्यांनी किती शब्दाचा भेदभाव करू द्या किती मारा करू द्या किती शब्दाचा प्रयोग वापरू द्या किती बी काय त्यांना डोक्यावर लावायचं लागू द्या मराठी ऐकण्याच्या परिस्थितीत नाहीये. कारण 45 वर्षाला मराठ्याला बसवलं कोणते शब्द हे बरोबर 40 शांत राहतो. तुमचं म्हणणं बरोबर आहे. सकाळी ट्रॉफिक जाम जाते आम्हीच काढली. तुमचं दुसरंही म्हणताय की आणखी लोक जर आले आता मुंबईत मंगळवारी बुधवारी तर मग आणखी त्यामुळे तुमचं तिसरं म्हणणं आहे की आर्थिक राजधानी असं ठरवलं का मराठ्याच्या गरीबाच्या पोराचं वाटवा करायचं तिला वाटत नाही का ती आर्थिक मजबूत झाली मग गरीबाची आर्थिक मजबूत व्हावा खेड्यापाड्याची असं वाटत नाही का? आमचा हक्क नाही का मुंबईवरती? सरकारला असं वाटतं का आर्थिक राजधानीतून
गोरगरिबांचे लेकरं सुद्धा सुद्धा समाधानाने जगावं. आम्ही पैसे मागायला आलो का? पण आमचं आरक्षण आमचा हक्क आम्ही मागायला आलो, ते द्यायचं नाही. ते झाला आता भाषणबाजी खूप झाली आता नाही. आता पुराण फाईट, शेवटची फाईट. सध्या व्हायरल होतोय नाही विचारलेल्या प्रश्नावरती आम्ही खबीर आहेत ना, आम्ही नेत्यावर सततच नाही. तर मला एवढं शिकून देऊ नाही, कोणी मला नाही देऊ. आम्ही त्यांच्या म्हणण्यावर नाही चालत, आमच्या स्वतःच्या मागण्याला चालतो. आले काय गेले काय चालत असतं ते. कोण आमदार भेटायला आला, कोण मंत्री भेटायला आला, कोणी खासदार आला, त्यांचं काम आहे येणं, आमचं बी काम आहे सन्मान करणं. आम्ही मागं हटत नाही, की आमचा सगळ्यात मोठा समाजाचा प्लस पाहिजे. बॅनर व्हायरल होतोय, भाजपने लावलेला. महाराष्ट्र शिवेनं लक्षात ठेवत जसं कर्तृत्वाने लक्षात ठेवत. आम्हाला आता तुमच्याकडून कळलं, मला माहित नाही बॅनर व्हायरल व्हायला. महाराष्ट्र शिव्यांना लक्षात शिवायने लक्षात ठेवायचं, कर्तृत्वाने लक्षात ठेवायचं. फडणवीसांनी मराठा समाजाला सातत्यानं आरक्षण देण्याचं म्हणजे ते देवेंद्र फडणवीसांचं कालीन औषध लावले त्याला आमच्या ग्रामीण भागात मध्ये उलट बसून कालीन औषध लावणे असे त्याला म्हणतात. खाली झालेल्या माणसाला कालीन औषध लागतच नाही. जर ते उंटाचा खाली उतरला तर एखाद्याचं काम झाली असली तर त्याच्यावरती मलम तो लावू शकतो. उंटावर बसून कालीन मलम लावणे याला म्हणजे, कारण त्यांचं म्हणणं असं आहे देवेंद्र फडणवीस साहेबांचं की महाराष्ट्र शिवाय नाही तर कर्तृत्वाने लक्षात ठेवतो. काय करतो देवेंद्र फडणवीस साहेब तुम्हाला सांगा. तुम्ही डंगराच्या गाडीत लाकूड घातलं, परत भाषा दिल्या, डंगराला तुम्ही आरक्षण नाही दिलं. तुम्ही जेवढे महामंडळ ओपन केले, मतदान घेऊन तर निवडणुकीच्या टायमाला कोणाला एक रुपया नाही दिला, याला पण ऑफिस नाही, याला पण त्याच्यावरती भरती केलेली आहे. फडणवीस ऐका आता प्रेसच्या माध्यमातून तुमच्या दारात आता काय लावून तो घेता नाही दिसू. माईक लावा तिथं तुमची एक माईक आम्हाला म्हणजे भावा तुम्हाला आणि तुमचं कर्तृत्व काय सांगा. तुमचं कर्तृत्व ते डंगराचं दुर्वाटून गेलं ते कर्तृत्व आहे. काही समाजाला या राज्यात वेगळं आरक्षण आहे. काही समाज असा आहे या राज्यातला की त्याला विदर्भात तो एससी आहे, मराठवाड्यात तो ओबीसी आहे. व्यासपीठाच्या बाजूचे बडबड बंद करण्याचं बाहेर ना तुम्ही पुढे होतं काय बडबड करता नाही. इकडचे बडबड बंद करण्याचं देवेंद्र फडणवीस साहेबांचं कर्तृत्व आहे. इतर काही समाज मराठवाड्यात ओबीसीचे, विदर्भात एससीचे, खानदेशात एसटीचे, एका राज्यात एकच जात 3 प्रवर्गात असते का, हे फडणवीस साहेब तुमचं कर्तव्य. मराठवाड्याची काही पोरगी झाली खानदेशात दिली तर ती एसटी होती. मराठवाड्याची पोरगी विदर्भात दिली काही एससी होती. तिकडची काही एससीची पोरगी जर मराठवाड्यात दिली ती ओबीसी. आमचा खेळ तर आमचा मराठ्याचं तसंच हे करतो तो केला तुम्ही. मराठवाड्यातली पोरगी विदर्भात दिली, तिचे पोरं ओबीसी की ओपन. तर आमचा आंतरराष्ट्रीय विवाह आहे म्हणून का आम्ही मराठीचे म्हणून मिळाला इतकी बेकारी. तिकडची पोरगी करावं, ती पोरगी आणलेली ओबीसी, तिच्या नावाला ओपन, पोर ओपन ती ओबीसी. आई निवडणुकीला मराठी बापीला प्रचार करतो.
म्हणजे कोणाच्या ऐकत ताळमेळ हे तुमचा कर्तृत्व फडणवीस साहेब. फडणवीस साहेब तुमचा कर्तृत्व मराठ्याला आरक्षण असू नये न देणं हे तुमचं कर्तृत्व ऐका जागा. आता फडणवीस साहेब दूधचा दूध पाणी पाणी झालंच पाहिजे. तुमच्या पुढे टाकणारे आमदार कोणी कोणी चपला भरण्याचे कुठं भरलेले टाकणारे ते 2-4 आमदार फक्त कर्तृत्व तुमचं कर्तृत्व आहे का? याच वेळेस तुमचा काय काळात आहे घरी देतो त्या फडणवीस आमची आजची सरकार उद्या 1 तारखेला 2 वर्ष म्हणजे तुम्ही आम्हाला देवाच्या आनंदी येऊन आम्हाला मुंबईत परवानगी नाकारता. हे तुमचं कर्तव्य आहे. याच गणेश बाप्पाच्या काळात तुम्ही आंतरवाडीत आमच्या आई बहिणी गोळ्या घातल्या. हे तुमचं कर्तव्य आहे. तुमचं कर्तव्य फडणवीस साहेब शेतकऱ्याला कर्जमाफी करून म्हणणारा माणूस मतदान घेतलं माफ केलं हे कर्तव्य तुमचं. गळ्यात बिया घेतला पाशा पटेल तुम्ही आणि गोदावरी कामात काढली होती तुम्ही पापा तुमच्या गळ्यात बळ कुठे वाटत असू काय नव्हतं तुमच्या मोठा पुढे खाद्य वाजवूया पगार घालूनच तुम्हाला धुवून वाजत असतो. त्यावेळी तुम्ही याचा नाही शेतकऱ्याला माल भाव देऊ हे तुमचं कर्तृत्व. नंतर तुम्हाला पगार वाजवण्याने तुमच्या गळ्यात टाळा दिला. टाळाचे ठोके बोला फक्त तुम्ही कसे तळाचे ठोके कोणच्या आबांवर कोणत्या चॅनल 2 द्यायचे का 3 द्यायचे बरोबर का? हे नाही वाटत तुम्ही जर हे करतो ना हे करतो तुमचे शेतकऱ्याचं काय केलं तुम्ही लक्षात ठेवा. तुम्ही लाडक्या बहिणीचा पगार बंद केला हे तुमचं कर्तृत्व आहे. तुम्ही गणेश मोसले मराठ्याला वाचवले हे तुमचे कर्तव्य आहे. तुमचे कर्तव्य सोपे नाही सांगावं की मला राज्य कारण मी तेवढा नेवारे तुमच्या तोडीस तोड आणि शिव्यानं सांगतो तुम्हाला तुम्ही जर आमच्या आई बहिणी आंदोलन सुद्धा बोलला तेवढी सभ्यपणा आमचा आहे. तुम्ही काय सांगितलं हल्ल्यावर मग हे पोलीस आहेत महिला पोलिसाला थांबलं म्हणून तुम्ही आमच्या आंदोलनाचा मावल्यावर त्यांच्यावर माणसावर बायावर हाफ मर्डरच्या केसेस केल्या. जेव्हा हे करतो तो कोणाच्या कोटी येऊन ओरिजिनल कोटी जन्मलेला माणूस नाही करू शकत. ओरिजिनल कोटी आलेला माणूस ओरिजिनल कर्तव्य करणार की पोलिसांनी हाणणाऱ्या राज्याला जाणार तर ते म्हणते महिला पोलिसाला हाणलं पोलीस होतोय का जनता आहे. तुझी जनता आपली पाहिजे म्हणून ते घडलं होत. त्याच्यानंतर पुढे शेती नाही तुम्ही आज मोठे चालले का आपण तुम्ही सभे वागला आम्ही सभे वागलो. तुम्ही काल 1 दिवसाची परवानगी दिली पुरा महाराष्ट्राने कौतुक केलं केलं नाही परवा. तुम्ही जसे वागतात तसे आली आणि तुम्ही जर वाटलं आरक्षण दिलं सगळं जेवढ्या मागण्या ते अंमलबजावणी केली. जर तुमच्या बंगल्यावर काय नाही वर्षा बंगल्या तर नाही आल्याचं आपलं नाव बदललं एकदम सोपं. पण तुम्ही मला मुलीच्या भांडण करू नका. मारी झोपडी दादागिरी करून पोराला ते झाला एकदा आता त्या भांडण करूच नका आणि त्याची पोस्ट व्हायरल होते ना ते चेलेच्या पाट्या असते 4-2 पुढची आशा. आपण राज्यपाल कोणत्या 2 काही राहिले मतदानावरचे विधान परिषद संपले आता राज्यपाल कोणत्या राज्यपाल कोणत्याने तेवढी संधी ती का होकली त्याचं डबलच वाढलं. त्यांना माहिती याला बोललं म्हणजे राज्यपाल कोणत्या देते कारण विधान परिषदेच्या विधानसभेच्या स्थानिक स्वराज्यामध्ये विधान परिषद आता नाहीये. मग आता पुन्हा विधानसभा आता एवढ्या अगोदर ऍक्टिव्ह होईल. मग तिन्ही कायद्यावर ऍक्टिव्ह व्हायच्या अगोदर राज्यपालाच्या कोट्यातून आपल्याला आमदारकी मिळाली म्हणून ते दुसरे बोंब येते थोडेफार काही कर्तृत्व नाही. तुम्ही आणखी कर्तृत्वावर जर बोलले तर मी यादीच टाकी उद्या मग आम्ही व्हायरल करतो.
कोणाकोणाचं काय केलं ते कोण टाकतो माझ्यावर बियाजी काय अडचण पाटील आणि तुम्ही आरोप करताय की जातीमध्ये घोळ केलाय. दुसरीकडे विरोधक आरोप करतायत की मतांची पण चोरी करण्यात आली असं काही वाटतंय का तुम्हाला की मतांची चोरी निवडली आहे का? मतांची चोरी झाली आहे का? काही बघा मला लाखो लोक आले सुद्धा शांत बसा लाखो लोक इकडे आले म्हणून माझा नसते बोलणार नाही सरकारला बोलायचं म्हणून मी खरंच वेगळं असायचे मग वेगळं असायचे मला जे बोलायचे मी करतो माझ्यावर कोणी पॉझिटिव्ह व्हावं मी बोलत असं मला वाटतं तुमचा प्रश्न होते ते माझा स्टोरी झाली का नाही मला काही तज्ञ नाही करायला हा ना मग सांगतो तुम्हाला महिला मग आम्ही एक विचार केला लोकसभेला तुम्ही पडले लोकसभेला एकाचा निवडून झाली मताची चोरी ते प्रश्न मांडायचे मला तो विचारला तरी म्हणून सांगतो जर ते मतात चोरी लोकसभेला निवडून आले ना असं मला वाटतं नसावं असं माझं म्हणणं पण पुढचंही सांगतो मी काय त्यात तज्ञ नाही करू शकते जे काही सुविधा लागते ना म्हणून पाहिजे पाटील साहेब जर दोन्ही उपमुख्यमंत्री सकारात्मक आहेत आणि बाकीची मंत्री सकारात्मक आहेत बरेचसे आमदार तुम्हाला पर्सनली पाठिंबा दर्शवणार मग थोडं आणतंय कुठं इगो मुख्यमंत्र्यांचा इगो मराठ्यांचा देश आकाश मराठा विषयीचा सोडावा असं म्हणणं कालच पत्रकार गौरव पाटील योग्य वेळेस योग्य संधी वर मराठीचे करोडचे म्हणत तुम्ही एखाद्या आमदाराला मंत्री पद नाही दिलं तुमचा हुशार एखाद्याला पद नाही दिलं की तुमचा हुशार पण वर गरीब त्यांच्यावर जर उपकार केले तुम्ही गरीब योग्य ट्रॅक घ्या अशी संधी आली योग्य निर्णय घ्या तुमच्या पाठीशिवाय पडला बस बाकी काय चला धन्यवाद उद्या विशेष माहिती सांगायची सरकारने आणि पोलीस पातळीवर काम करा सारखे बरोबर बांधू नका इकडे गाड्या घरावाल्या थांबल्या तुम्ही ना अगोदर पार्किंग लोक घोषित करा म्हणजे महाराष्ट्राच्या लोकांना सध्याचे या विभागात विरार आणि पार्किंग सायनला अमुक अमुक ठिकाणी दादरला या ठिकाणी मंत्रालयाच्या आसपास आझादच्या आसपास अमुक अमुक ठिकाणी तुम्ही अशा पहिल्या पार्किंग लवकर घोषित करा तुम्ही काय करता 15 मिनिटाला 10 मिनिटाला 20 मिनिटं सांगतात मी करतो घोषित काय ते बार मला सरकार मी सांगतो त्याच्यामुळे मी आजचे दिवस सांगतो पहिल्या पार्किंग लवकर तातडी घोषित करा मीडियाच्या समोर द्या सरकार म्हणून म्हणजे पूर्ण तिथं गाड्या घेऊन जाते आणि आता वेळाच्या पोराला सांगतो आता ते काय असेल की गाठाचा पैमा असेल तो खांदेशीला मारतात आणि यांना काय मुख्यमंत्री असं मावशी त्यांच्यावर 4-2 लोक आहेत ते जसे कानात थुकत येत तसं बोलतील आणि ते कानात थुकत येत म्हणून त्यांच्यापासून 7 करोड मराठ्यांचा आला त्यांनी मनाचा डिसिजन द्यावा आपण काय केलं पाहिजे ते रात्री काय मराठवाड्याचं मागं नाही आता मराठी संपले याच्या माग पूर्ण नाही पश्चिम महाराष्ट्राच्या मागे राहिले याच्या माग कोकण राहिला नाही खानदेशी राहिली केरळ जाते जमा आता पोटे मराठी दुसरे आता लोक खाली कल्याण केलंय ना मला सोडू शकत विरारच्या बाजूला विरारच्या त्या भागात त्या शहरातल्या पोरांना तिथं त्यांनी रोडवर त्यांच्या गाड्या त्यांनी तातडीनं संबंधित पोलीस बांधव आणि सरकार सांगत त्या पार्किंगवर घेऊन लावा आणि रेल्वेनं आझाद मैदानकडे या
ही सगळ्यांना माझ्याकडून विनंती आहे. पुन्हा एकदा सरकारने पोलीस बांधवाला सांगतो, मला बार बार बोलता येणार नाहीये, मग आता तो तोडत पाहिजे. म्हणून माझी विनंती आहे, तुम्ही घोषित करा मराठीचे बोर्ड गाड्या निवडणूक लावतील आणि नाहीच लावले तर मुंबईची जी टीम येते तुमच्या मदतीला घ्या. कारण आमच्या इकडच्या लोकांना पण माहित नाही जास्त, त्याच्यामुळे आमच्या लोकांची उगत पळापळी करू नका, इकडे चला तिकडे चल. त्यामुळे मुंबईची टीम सोबत घ्या. आणि त्या पार्टीच्या लोकांचा आता तातडीचा विषय की त्या विरारकडं खूप गाड्या आल्या, त्याच्यामुळे ते रोड ब्लॉक झाला. आता तुम्ही जर पार्किंग नाही दिली तर ब्लॉक नाही होणार तर काय होणार. त्यामुळे तुम्ही पार्किंग घोषित करा. नुसतं आता आम्ही 29 ठिकाणी म्हणजे 29 महिन्याला पार्किंगला दिले. 29 पुढं बीडला दिलं, अमरावती सांगली सातारा सोलापूरला दिला असं त्याच्यात काय होता लागत ना. नुसती 29 दिली आणि 29 दुसऱ्या दिवशी आम्ही दुसऱ्या वेळी दिली. जवळपासची मैदान ओपन करा. आझाद मैदानच्या जवळचे आसपासचे सगळे मैदान ओपन करा. शांततेत मराठी कुस्ती काही ताण होणार नाही. सरकारला शब्द उपोषणाबरोबर पाणी सोडले नाही घेतलं, पण आणखी 2 दिवस बसवणार पाणी घेईल. 2 दिवस समजा, पण मी सकाळपासून घेतलेलं नाही. मला आनंद दाखवा त्याशिवाय मला काही आनंद दाखवा ना. अरे मेसेज द्या ना मला सकाळी. मी जाणार ते पुढं नोंदणी काय करायचं. आणि आता सगळ्याच्या भाड्या किंमत देणार, फाईन मारायचं द्यायच्या, पण विकत द्यायचं चुकायचं नाही. फक्त तुम्ही शांतता मार्ग सोडायचा नाही. नाहीतर तुम्ही आपल्या आंदोलनासाठी नाही आले, तुम्ही कोणत्या तरी पक्षाचं ऐकून धिंगाणा करायला आले. एकाने धिंगाणा करायचा नाही. आता ट्रॉफिकची आमच्या समोर होती तर पार्किंगला जागा नाही म्हणते रोडवर हे करायचं. तुम्ही ठिकाण ओपन करून द्या, सगळं होईल. चला पाण्याचं काही नाही. पाणी आज उद्या घेतलं नाही, मी कधी सकाळपासून पण नाही घेतला. पण पाणी आजच्या उद्या सुरू आहे. आणि नाही मुख्यमंत्री पाणी पण सोडून देणार आणि कडक पोषण सुरू होणार. आणि सगळ्या गाड्यांनी झोपायचा उभा तरी स्टेशन घ्यायचं पाणी. आणि आशा आहे मला आज उद्या मुख्यमंत्री सरकार मारण्याचे विषय पाणी सुरू पूर्ण जेवायचा, आपल्या स्वयंपाक करायचं, जेवायचं, गाड्यात झोपायचं, सगळं तिथे आपल्याला काही बघून ठेवायचं. मार्केट काही खूप झाल्या तर मग आता तुम्हाला त्या पार्टीने दिवस लावा लागेल ना. आपल्याही पोरांनी अडचण करायची नाही, मग ते आवडणार ना. काही जर घर मैदान मोकळे आणि ते देत नाही तर मग बोलू. म्हणजे इथल्या मैदानात काही करेल बोल झालेत ना. आपल्या लोकांनी बाहेर लावायचं असेल 10 ते 12 रुपये तुमच्या पार्किंग पासून तुम्ही आझाद मैदानला येता. हे सोपं आहे ना 10 रुपये. आणि हे 30 झोन आहे हा, हे 30 झोन आहे ना, 30 झोन इथं मनाने आपल्या माणसाने थांबायचं नाही. मला गरमी झाली ना, मला त्रास होतो. तुम्हाला मला सांगतो पण सगळेच माझ्या जीवाचे आपले पण आणि बाहेर चिखलातून बाहेर ते सुद्धा माझ्या जीवाचे. तुम्ही गाडी नवसाचे नाही आणि ते बिगर नवसाचे नाही. मला वागणूक तरी सगळ्याला साथी लावायचं. व्यासपीठावर सुद्धा तसंच सगळे पाहिजे बिचारे खाली. मुंबईकरांनी एवढेच मला
आणि महाराष्ट्रातून आलेले तेवढेच मला ही भूमिका आहे. त्याच्यामुळे मला तुम्ही परेशान करू नका. अरे बाहेर गेलं ना पुढे बाहेर निघायचं याने सुद्धा थांबायचं नाही. एक 7-8 जण फक्त ते स्वयंसेवक म्हणून तेवढे स्वयंसेवकाचे खोटे पिल्ले गुतून महिन्याजवळ येऊन बसू नका. माणसं लढायचं काम, जेवले का हे बघायचं काम, कुणाला अडचण आली का ते स्वयंसेवकाचं काम माझ्या पुढे गेलं तरी ऐकलं बयात घालून आणि त्याला लोक म्हणजे बाजू काय काय स्वयंसेवक झाला तू. त्याच्यामुळे नाही का बघा पुढे बाहेर व्हा, पुढे बाहेर व्हा. एक कामरा आरक्षण मिळू तर फोटो काढू नका. आरक्षण मिळाल्यावर काढ फोटोच्या नादात वटवळ करायचं नाही समाजात. चला बोलायला लावू नका मला त्रास होतो. सकाळी 100% आणि बाबा मी बरीच इंग्लिश सगळ्यांनी सामान आणलं ना आणि त्याने आणलं ते परत मागायचा. आपल्या 2 टप्प्यात गाड्या येणार आहेत. मला वाटतं पुढच्या मंगळवारी बुधवारी काय येणार आहे आणि आणखीन काहीतरी शनिवार रविवारी म्हणजे पुढच्या बरं शनिवार रविवारी राहिलेला पुरा टप्प्याला त्याला त्यांच्या पायातून तुमच्याकडे टाकून घेऊन मी आता हे काम करत नाही. मुंबईच्या टीमला सांगायचं मी उपोषणाला मी काय काय त्रास करू तुम्हाला मैदानात येऊन नावा म्हणजे सांगितलं बाळांना. त्याच्यामुळे मला होईल ना तुम्ही असं काम करू नका. मला आरक्षणाचे जिंकून द्या. सगळ्या मनाने बाहेर व्हा. बाहेर व्हा शब्दाचा अर्थ असा तो आपण मनाने बाहेर जाणे. लोकांनी ढकलून लावलं आपण हळद चांगलं म्हणते त्यावेळेस आपण आपल्या गाड्या बाहेर व्हा. नाही सगळे बाहेर आपले सुद्धा